आणि आता सविस्तर बातमीपत्राला सुरुवात करणार आहोत। देशभरामध्ये नीटची आज फेरपरीक्षा होणार आहे। गैरप्रकार टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आलेली आहे। परीक्षा केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। 2 लाखांहून अधिक कर्मचारी सज्ज आहेत। तर 22,79,000 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। दुपारी 2 ते संध्याकाळी 4:15 दरम्यान ही परीक्षा घेतली जाईल। पेपरफुटीमुळे देशभरामध्ये खळबळ उडालेल्या नीटची आज फेरपरीक्षा होणार आहे। या परीक्षेमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे। देशातील 551 आणि परदेशातील 14 शहरांमध्ये नीटची फेरपरीक्षा होणार आहे। 22,79,000 विद्यार्थी ही परीक्षा देतील। पुनर्परीक्षा सुरळीत, सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी शनिवारी देशभरामध्ये मॉक ड्रिलही करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। एनटीएच्या दिल्लीतील कार्यालयातही कडक सुरक्षा व्यवस्था राखण्यात आली आहे। नीट यूजी पुनर्परीक्षेमध्ये पेपरफुटी, गैरव्यवहार, तांत्रिक अडचणी किंवा व्यवस्थापनातील त्रुटी टाळण्यासाठीची संपूर्ण पूर्वतयारी करण्यात आली आहे। त्याचं प्रात्यक्षिक मॉक ड्रिलच्या रूपाने शनिवारी पार पडलं। 3 मे रोजी झालेली नीट यूजी परीक्षा पेपरफुटीच्या आरोपानंतर रद्द करण्यात आलेली होती। या प्रकरणामुळे देशभरामध्ये संताप व्यक्त करण्यात आला। राजकीय आरोप प्रत्यारोप आणि न्यायालयीन लढाया सुरू झालेल्या होत्या। त्यानंतर जवळपास 7 आठवड्यांनी आज फेरपरीक्षा होतीये।